सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण एकंदरीत 3 चरित्र पाहणार आहोत, ज्यामध्ये स्वामींचाच एक भक्त, तो भक्त स्वामींचीच पडदणी फाडून टाकतो। कशामुळे पडदणी फाडतो तो? असं काय वाटले त्याला की त्याने देवाचे कपडे फाडून टाकले? हे चरित्र आपण सविस्तर पाहणार आहोत। आणि त्यानंतर स्वामी त्यांना प्रमाण करण्यासाठी सांगतात, तू जे बोलत आहेस ते खरंच आहे का? यासाठी जसं आपण बोलतो, खरंच तू खरं बोलतोस का, घालायची शपथ, किंवा घे देव हातामध्ये, असं काही कोणी लोक बोलत असतात खरं करायसाठी। तर तसं स्वामी त्यांना प्रमाण करण्यासाठी सांगतात, खरं करून दाखवण्यासाठी सांगतात। तर नेमकं काय प्रमाण करायला लावतात? जसं कोणी शपथा घालायला लावते, कोणी हातात देव घ्यायला लावते, त्याप्रमाणे स्वामी इथे त्यांना काय करायला लावतात हे आपण पाहणार आहोत। आणि तिसरं चरित्र जे आहे ते खूपच महत्त्वपूर्ण आहे। ह्या चरित्रामध्ये भट्टोबास स्वामींच्या सन्निधानी असताना सुद्धा अप्राप्ती भावतात ईश्वराची। आपण असन्निधानी जन्माला आलोत, स्वामींना जाऊन 800 वर्ष जवळपास होत आलेली आहेत, आणि तरी पण आपण एवढी ईश्वराची अप्राप्ती भावत नाही। परंतु भट्टोबास हे स्वामींच्या सन्निधानी असताना पण अक्षरशः ढसढसा रडतात आणि अप्राप्ती भावतात ईश्वराची। काय कारण होतं? ईश्वर तर त्यांच्या जवळच होते, मग अप्राप्ती का भावतात ते? फार मोठा प्रश्न आहे। तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चरित्र तुम्हाला सविस्तर समजले म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचंही उत्तर सविस्तर समजून जाणार। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हे स्वामींचं चरित्र नक्कीच आवडणार आहे, आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काय नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या यूट्यूब चॅनलमध्ये। जर तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, जर अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर। कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, स्वामींनी भट्टोबासांना कोणाचा देहत्याग दाखवलेला आहे? त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे आणि कोणी कोणी या प्रश्नाची बरोबर उत्तरं दिलेली आहेत, हे सर्व सविस्तर आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 37। मार्कंडा पडदणी प्रकाश दर्शन। मार्कंडाने स्वामींची पडदणी फाडली। कशामुळं? तर प्रकाश दर्शन होत होतं। कसा योग आला त्यांचा पडदणी फाडण्याचा? कशामुळे ते सुरुवात केली त्यांनी पडदणी फाडायची? हे समोर सविस्तर इत्यंभूत माहिती समोर चरित्रात येणार आहे, आणि त्यामुळे कोणतंही चरित्र सोडून पुढे जाऊ नका, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मार्कंड व्यापारू करीत होते। मार्कंड स्वामींच्या सन्निधानामध्ये होते आणि ते काहीतरी काम करत होते, स्वामींचंच काहीतरी काम करत होते, काहीतरी व्यापार चालू होता। त्यांची अंगुळी रगडली। त्यांची अंगुळी, हाताचं बोट, ते रगडल्या गेलं। दगडाखाली काहीतरी काम करत असताना ते चेंदलं। ते बाईसा ते चिंधी मागाव्या गेले। ते गेले बाईसांकडे। बाईसांना म्हणतात, बाई मला एक कपड्याचा तुकडा द्या, चिंधी द्या, मला या बोटाला बांधायचं आहे, रक्त निघत आहे। बाई माझी अंगुळी रगडली। बाई काम करत असताना माझी अंगुळी रगडलेली आहे, जखम झालेली आहे, कोरभरी चिंधी द्या का, थोडासा चिंधीचा तुकडा द्या, कपड्याचा तुकडा द्या थोडा। बाईसी म्हणितले। बाईसा म्हणतात, मी नाराये। बाईसा म्हणतात, मला काही वेळ नाही, मी सध्या कामात व्यस्त आहे, त्यामुळे मी काय तुला चिंधी देऊ शकत नाही। जाय मार्कंडा पाहुणी घे जाय। बाईसा म्हणतात, जा बरं तूच पाहून घेणं, चिंधी काय फार मोठी गोष्ट आहे का? कुठेही पडलेली असेल ती घ्यायची आणि बांधायची, तूच पाहून घे चिंधी, असं बाईसा म्हणतात। मार्कंड गेले चिंधी शोधण्यासाठी। ते काही आणिक देखतीची ना, त्यांना काही दुसरं सापडलंच नाही, दुसरा काही चिंदी चिरकुट असं कुठं पडलेलं त्यांना सापडलं नाही।
मग ते काय करतात, तेही गोसावियांची पडदणी देखिली, त्यांना स्वामींची पडदणी दिसली. आता तुम्ही विचार करा, स्वामींचं दररोज वापरण्याचं वस्त्र आहे ते, त्याने ते घ्यायचं होतं का? नाही. परंतु याने काय केलं, हा माणूस म्हणजे त्याला काही तारतम्यच नव्हतं की आपण कधी काय वागलो पाहिजे, काय केलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे, काय वापरलं पाहिजे, काय नाही वापरलं पाहिजे. या माणसाला तारतम्यच नव्हतं या मार्कंडाला. याने काय केलं, सरळ स्वामींची पडदणी होती, स्वामींचं वापरण्याचं दररोजचं वस्त्र होतं, ते घेतलं आणि काय केलं, ते फाळिली. त्यांना एक चिरकुट लागत होते, एक चिंधी लागत होती बोटाला बांधण्यासाठी. आता तुम्ही सांगा, बोटाला बांधण्यासाठी किती कपडा लागतो? थोडासा कपडा लागतो. तर ते एक छोटीशी पट्टी फाळिली म्हणजे काय तर फाडली त्यांनी. तो प्रकाशू देखिला, आश्चर्याची गोष्ट घडली, त्या पडदणीमधून प्रकाश बाहेर निघायला लागलेला आहे. आणि सुख होय. बरं, प्रकाश तर निघाला, एवढ्यावरच नाही थांबले, तर त्यांना ते सुख व्हायला लागलेलं आहे. ते प्रकाश जसा दिसायला लागला तसं त्यांना सुख व्हायला लागलेलं आहे. आणि एवढ्यावरच नाही थांबले, ते एक पट्टी फाडली, आपल्या बोटाला जेवढं चिरकुट लागते, चिंदी लागते तेवढं भेटलं आपल्याला, आता बस करावं फाडणं. परंतु ते तसं नाही करत. काय करतात ते, जव जव फाळीती तव तव सुख होय. प्रकाश दिसायला लागलेला आहे, सुखही होत आहे, आणि म्हणून ते काय करतात, पुन्हा चिंधी फाडतात. जशा जशा चिंध्या करायला लागलेल्या आहेत तसा तसा प्रकाश दिसायला लागलेला आहे, आणि जसा जसा प्रकाश दिसायला लागलेला आहे तसं तसं त्यांना सुख होत आहे. अशा प्रकारे ऐसी अवघी पडदणी फाळिली, अशा प्रकारे सर्व पडदणी या मार्कंडाने चिंध्या 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 करून टाकलेली आहे. आणि भियाले, सर्व पडदणी फाडणं झाली, आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं, अरे ही पडदणी तर स्वामींची होती, आता काय करायचं? आणि भियाले, आणि घाबरले ते. एकी चिंधी आंघोळीये बांधली, एक चिंधी त्यांनी कपड्याची आपल्या बोटाला बांधून टाकलेली आहे. येरी पडदणी गोळा करुणी परिवा दाटिली, आणि आता उरलेली पडदणी सर्व चिंध्या 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 करून टाकलेली होती. आता करायचं काय तिचं? तर काय करतात ते सर्व चिंध्या गोळा करतात आणि नालीमध्ये कोंबून देतात. परिवा म्हणजे काय, नाली. तर नालीमध्ये ते कोंबून देतात सर्व कपडे, जे काही चिंध्या झाल्या होत्या ते. बाईसे व्यापारू करू सरणी, बाईसांचा व्यापार करणं संपला. गोसावियांसी मादने द्याव्या पडदणी पाहो बैसली. आता स्वामींना मादने द्यायचं आहे, स्वामींना स्नान घालायचं आहे, आणि स्नानाच्या अगोदर स्वामी पडदणी वापरायचे हे. कारण की जसं आपण स्नानाच्या अगोदर टॉवेलचा वापर करतो, कोणी टॉवेल नेसून आंघोळ करते, त्याप्रमाणे स्वामी हे आंघोळीच्या अगोदर प्रावरण करायचे पडदणी. आपण जसा टॉवेल वापरतो तसं वापरायचे, आणि आंघोळ झाल्यानंतर मग दुसरे वस्त्र नेसायचे स्वामी. आता आंघोळ घालायची वेळ झाली होती स्वामींची, मादण्याची वेळ झाली होती, आणि बाईसा बघायला लागल्या पडदणी कुठे आहे, पडदणी कुठे आहे. आता स्वामींना पडदणी द्यावी लागेल. तव देखती ना, त्यांना काय पडदणी दिसत नव्हती. मग गोसाविया ते म्हणतले, हा बाबा पडदणी काही झाली. मग बाईसा स्वामींना म्हणतात, बाबा पडदणी कुठे गेली बरं? पडदणी तर इथंच ठेवून गेली होती मी. सर्वज्ञ म्हणतले. स्वामी म्हणतात, बाई पैल घ्या. स्वामी म्हणतात, बाई पलीकडे बघा, त्या नालीमध्ये आहे. काढली तव अवघिया चिंधिया असती. नालीमधून बाईसांनी ती पडदणी काढली, आणि काढल्यानंतर पाहतात तर काय, सर्व चिंध्या 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 झालेल्या होत्या त्या पडदणीच्या. हा बाबा हे पडदणी कवणे फाडिली. बाईसा म्हणतात, बाबा ही पडदणी कोणी फाडली बरं? आता कामाला जाण्याच्या अगोदर तर पडदणी चांगली होती, आणि कामावून येते तर हे सगळे फाडलेली दिसत आहे, आणि नाली ते कोंबून टाकलेली आहे. ही पडदणी फाडली कोणी? सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, बाई मार्कंडा ते पुसा. स्वामी म्हणतात, बाई तुमच्या मार्कंडाला विचारा कोण फाडली. हा मार्कंडा हे पडदणी का फाडली? बाईसा लगेच जाऊन मार्कंडाला म्हणतात, मार्कंडा ही पडदणी तू का फाडली बरं? यावर मार्कंड म्हणतात, नाही मा कोण म्हणताय. बघा, लबाडी करावी तर काय देवापुढे पण लबाडी करावी का? असं लबाडीनं वागण्याची सवय पडली तर निश्चितच देवापाशी गेल्यानंतर लबाडी होणारच आहे. या मार्कंडाचे तसे पूर्वीचे कुसंस्कारच होते. मागे जन्मोजन्मी असेच लबाडी करत करत आलेला होता तो, आणि देवाच्या सन्निधानी आला तरी त्याची काही लबाडी जात नव्हती. त्यामुळे लबाडी कधीही करू नये. तर इथे मार्कंड
पडदणी फाडतात आणि पुन्हा काय म्हणतात, नाही मा कोण म्हणताय, कोण म्हणताय तुम्हाला, मी पडदणी नाही फाडली. बाईसी म्हणतले बाबा हा नाही म्हणताय. मग बाईस म्हणतात बाबा हा तर नाही म्हणत आहे आणि पडदणी नाही फाडली. सर्वज्ञ म्हणतले स्वामी म्हणतात बोलावा आरुता. स्वामी म्हणतात बोलावा बरं त्याला आमच्याकडे. सर्वज्ञ म्हणतले स्वामी म्हणतात हा मार्कंडा हे पडदणी का फाडली. मग स्वामी प्रश्न करतात का हो मार्कंड हो तुम्ही ही पडदणी का फाडली. जी जी माझी अंगुळी रगडली. स्वामींनी प्रश्न केला की लगेच खरं बोलणं चालू केलेलं आहे या मार्कंडाने. काय म्हणतात मार्कंड, जी जी माझी अंगुळी रगडली, माझ्या बोटाला मार लागला. बाईसा ते चिंधी मागाव्या गेला. मी बाईसांना चिंधी मागण्यासाठी गेलो. बाई माझी अंगुळी रगडली. काय म्हटलं मी बाईसांना जाऊन की माझी अंगुळी रगडलेली आहे, मला जखम झालेली आहे हाताला. कोरभरी चिंधी द्या, कोरभर चिंधी द्या मला. बाईसी म्हणितले. बाईसा म्हणतात मी आरायना, मला काय वेळ नाही, अशा मला बाईसा म्हटल्या. पाहुनी घे जाय, जाऊन पाहून घे बरं. तुझी अंगुळी रगडलेली आहे, मला काय वेळ नाही, मी कामात व्यस्त आहे, तू तुझी चिंधी पाहून घे आणि बांधून घे बोटाला. पाहो गेला. मी गेलो मग पाहायला चिंधी. तो काही देखेची ना. मार्कंड म्हणतात मला काही दुसरं दिसलंच नाही. ते पडदणी देखली, मला स्वामींची पडदणीच दिसली. फाळू बैसला. मग मी त्याची एक चिंधी काढायला गेलो. थोडीशी फाळू बैसला म्हणजे काय तर मी एक पट्टी फाडली. तव प्रकाशू देखिला. मला त्यामधून प्रकाश दिसला बाहेर येताना. जव जव फाळी तव तव प्रकाशू निघेजी. मार्कंड म्हणतात मी जसा जसा पडदणी फाडायला लागलो तस तसा मला प्रकाश दिसायला लागलेला होता. सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात के तुले एक सामर्थ्य देखिले मा पुरे नकी जे. स्वामी म्हणतात तुम्हाला जे काही सामर्थ्य दिसलं त्या पडदणीमधून बाहेर पडताना प्रकाश दिसला, चमत्कार दिसला, मग आता तेवढं तुम्हाला सामर्थ्य दिसलं, चमत्कार दिसला, मा पुरे न कीजे. मग बस करायला नाही पाहिजे होतं का तुम्ही. एक चिंधी फाडली, चमत्कार दिसला, बस करायला पाहिजे होतं. तुम्हाला चिंधी मिळाली होती, सर्व झालं होतं. बाकीची तर पडदणी ठेवायची असती, आम्हाला आंघोळीला काम आली असती. मा अवघी पडदणी का फाडली. सर्व तुम्ही पडदणी का फाडून टाकली. त्याच्या चिंध्या 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 करून टाकल्या तुम्ही. हांगा तुम्ही म्हणा आम्ही रिते आम्हा काहीची नाही. येथोनी जडा पदार्था जरी ऐसे तरी तुम्ही कैसे रिते. स्वामी म्हणतात मार्कंडांना, मार्कंड हो तुम्ही म्हणता की तुम्ही रिते आहात, तुम्हाला काही गोमट होत नाही आमच्यापासून, तुम्ही रिकामेच आहात असं तुम्ही बोलतात. तर आता तुम्ही विचार करा, जर आमच्यापासून जड पदार्थांना जर एवढं काही प्राप्त झालेलं आहे, पडदणी म्हणजे काय जड पदार्थ आहे, त्याच्यात काय जीव असतो का कपड्यामध्ये. नाही, जड पदार्थ आहे, तो निर्जीव पदार्थ आहे. तर अशा निर्जीव पदार्थाच्या ठिकाणी जर एवढं सामर्थ्य दिसत आहे तर मग तुम्ही कैसे रिते, तुम्ही कशी काही रिकामे आहात बरं. नाही, तुम्ही रिकामे नाही. येथोनी तुम्ही केसने झाले असा ऐसे काही नेना होय. अहो आमच्या सन्निधानामुळे तुमच्या ठिकाणी किती योग्यता आलेली आहे, किती पात्रता आलेली आहे, हे तुम्हाला काही माहिती नाही. तुम्ही फार योग्य झालेला आहात आमच्या सन्निधानामध्ये राहून, असं स्वामी त्यांना म्हणतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 38. तथा प्रमाण निराकरण. त्याचबरोबर स्वामींनी त्यांना प्रमाण करायला लावलेलं आहे, किंवा तुम्ही जे बोलत आहात ते खरं आहे की खोटं आहे याचं प्रमाण करून दाखवा असं स्वामी बोलतात. तथा प्रमाण निराकरण. स्वामींनी त्यांना प्रमाण करायला लावलं, परंतु नंतर निराकरणही करायला लावलेलं आहे. तर प्रमाण कसं करायला लावलं. जसं मी सुरुवातीला सांगितलं, कोणी आईची शपथ घालून, बापाची शपथ घालून प्रमाण करायला लावते की ते सत्य बोलत आहे पुढची व्यक्ती, कोणी हातात देव घ्यायला लावते, कोणी देवाची शपथ घ्यायला लावते. हे वेगळे वेगळे प्रकार असतात प्रमाण करण्याचे. तर इथे देव प्रमाण करायला लावतात आणि नंतर स्वतःच निराकरण करतात. तर असं काय प्रमाण होतं आणि नंतर स्वामी त्याला निराकरण का करतात हे समोर सविस्तर येणार आहे. एकुदी गोसावियासी खडकावरी आसनासे. तुम्हाला असं वाटेल की भट्टोबासांनी ईश्वर प्राप्ती भावली, ते चरित्र कुठे आहे, तेही चरित्र समोर येणार आहे. अनुक्रमे सर्व चरित्र वाचन चालू आहे आपलं, त्यामुळे धीर धरून सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकुदी गोसावियासी खडकावर या आसनासे. एके दिवशी स्वामी खडकावर बसले होते
मार्कंड गोसावी आपासी बैसले असती. मार्कंड स्वामीजवळ बसलेले होते. गोसावी मार्कंडा ते पुसत होते. स्वामी मार्कंडांना विचारत होते. सर्वज्ञ म्हणतील तुम्ही येत सदा लटके बोलता गा. स्वामी म्हणतात मार्कंडांना, मार्कंड हो, तुम्ही आमच्या जवळ सदा सर्वदा खोटच बोलता. मार्कंडी म्हणितले मार्कंड म्हणतात, जीजी मी गोसावी अशी कायसिया लटके बोलेन, मी स्वामींना काबर खोटं बोलू, असं मार्कंड म्हणतात. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, ऐसे तरी प्रमाण करीसी. स्वामी म्हणतात असं आहे तर मग प्रमाण करून दाखव. तू आमच्या ठिकाणी कधी खोटं बोलत नाहीस असं तुला जर वाटत असेल तर प्रमाण काय, याला प्रमाण करून दाखव आम्हाला. हो जी, ठीक आहे. मार्कंड म्हणतात आम्ही प्रमाण करून दाखवायला तयार आहोत, सांगा काय करायचं ते. पुढे चरित्रकार सांगतात ते खोटं काय बोलत होते. ते वाडेगावा गेले, लटके बोलत होते. वाडेगावला जाऊन आले होते परंतु स्वामींना म्हणत होते नाही नाही आम्ही कुठेच गेलो नाही. सर्वज्ञ म्हणितले हांगा घाला पाया पाणी आणतू हातू. स्वामी म्हणतात तुम्ही जर खरंच बोलत असाल तर या पाण्यामध्ये हात घाला. हो का जी म्हणून हातू घालू बैसले. ठीक आहे असं म्हणून ते हात घालायला गेले पाण्यामध्ये. तिथंच कुठेतरी पाण्याचं छोटंसं डबकं होतं आणि मार्कंडांना वाटलं हे पाण्याचं डबकं, याच्यात काय होणार आहे, एवढंसं तर डबकं आहे, घालूया हात त्याच्यामध्ये. परंतु ते जसे समोर आले पाण्यात हात घालण्यासाठी लगेच स्वामींनी त्यांचा हात वरच्यावर धरला आणि हातू गोसावी वरीचा वरीची श्री करे धरिला. ते पाण्यात हात घालायला गेले आणि स्वामींनी वरच्यावर त्यांचा हात धरला. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात हांगा पाणी म्हणून हातू घालितासी परी ये तुका जळणी जाता त्यावेळी काय करीते ती. स्वामी म्हणतात साधं पाणी आहे म्हणून तुम्ही त्यामध्ये हात घालत होतात, परंतु ज्यावेळेस तुमचा हात भाजला असता, हात जळून गेला असता, त्यावेळेस काय केलं असतं बरं तुम्ही. ते उगेची राहिले. मार्कंड गप्प बसतात. मग सर्वज्ञ म्हणितले आता तुम्हाला असं वाटेल पाणी तर थंड होतं, मग स्वामी असे का बोलतात. तर तिथे स्वामींच्या मनोधर्माने महद्भूताचे कार्य तिथे झाले होते आणि त्या अग्नी महद्भूताने ते पाणी एकदम गरम केलं होतं. दिसायला तर काही वाटत नव्हतं ते पाणी, परंतु त्याने जर हात घातला असता त्या मार्कंडाने त्या पाण्यामध्ये तर त्यांचा हात जळाला असता. आणि म्हणून शेवटी देवालाच क्यू आली. बघा देव किती दयाळू मयाळू असतात. हा भक्त खोटं बोलतोय, देवालाही माहिती आहे. देवाने चांगलं पाणी गरम केलं होतं. देवाला वाटलं हा हात घालणार नाही, खरं ते सांगून देईल, परंतु हा पठ्ठ्या काय खरं बोलायला तयारच नाही. हात घालायला तयार होता पाण्यामध्ये, त्याला काय माहित पुढं पाणी किती गरम आहे ते. आणि शेवटी देवालाच क्यू आली आणि देवच म्हणतात अरे जाऊ दे, सोडून दे, तुला खरं बोलायचं नसेल तर बोलू नको, परंतु कशाला हात जाळून घेतो स्वतःचा. वरच्यावरी देवाने हात धरलेला आहे. इथेच जर देवता असती तर देवता म्हणली असती तू माझ्यासोबत खोटं बोलतो का, तुला सर्वच भस्म करून टाकतो म्हटली असती. परमेश्वर तसे नसतात. बघा परमेश्वराला किती क्यू आलेली आहे या मार्कंडाची. हातही नको जळायला माझ्या भक्ताचा, कसा का भक्त असे ना, लबाड बोलणारा असेल, चोऱ्या करणारा असेल, कसा का असे ना, देवाने त्याचा वरच्यावर हात धरलेला आहे. मग स्वामी म्हणतात बाई तुमचा मार्कंड ऐसा असे. बाई बघा तुमचा मार्कंड कसा आहे. येथं नृत्य बोल तू असे, आम्हाला खोटं बोलतोय आमच्यासोबत आणि प्रमाण करीत असे आणि सोबत वर प्रमाणही करत आहे. चोरच्या चोर वर शिरजोर, अशी परिस्थिती आहे तुमच्या मार्कंडाची. तुमचा लाडका भाचा बघा काय करतोय. यावरी बाईसी घागरा बांधिला. यावर बाईसांनी मग घागरा बांधलेला आहे. मी ह्या अगोदर बऱ्याच ठिकाणी घागरा म्हणजे काय सविस्तर सांगितलेलं आहे. बाईसा नेमकं कशी शिवी द्यायच्या हे मी सर्व सविस्तर सांगितलेलं आहे. जर कोणा दर्शकांना आठवत असेल तर कृपया लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की बाईसा नेमकं कशी शिवी देत होत्या. आजच्या सत्रामध्ये आपण 3 चरित्र पाहणार आहोत आणि या सत्रामध्ये तुम्हाला 3 प्रश्नही मिळणार आहेत. हा एक प्रश्न झाला आणि पुन्हा 2 प्रश्न मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी विचारणार आहे. तर घागरा नेमकी शिवी कशी आहे, बाईसांची लांब लचक शिवी आहे, तर ते लांब शिवी कशी आहे ते सर्व टाईप करा कमेंट बॉक्समध्ये. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात ह्यावर बटिका येत हसता ही लटकेन बोली जे हो. स्वामी त्यांना म्हणतात बटिका आमच्या ठिकाणी कधी हसताही लटके बोललं नाही पाहिजे तुम्ही. उत्तरार्ध लीळा क्रमांक 39. निरूपिता भट्टा ईश्वर अप्राप्ती करणे. स्वामींनी भट्टोबासांना काही निरूपण केलं आणि निरूपण केल्यानंतर भट्टोबास ईश्वराची अप्राप्ती करायला लागलेली आहेत. स्वामींनी असं काय निरूपण केलं जे भट्टोबा स्वामींच्या सन्निधानी असताना पण ईश्वराची अप्राप्ती भावायला लागलेले आहेत, ढसढसा रडायला लागलेले आहेत. सविस्तर जाणून घेऊया या चरित्रामध्ये. चरित्र थोडं मोठं आहे हे
आणि व्हिडिओ मोठा झाला म्हणून व्हिडिओ सोडून जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकुदी गोसावी भटोबासा ते निरूपण केले. एके दिवशी स्वामींनी भटोबासांना निरूपण केलं. देव कायसे नाही न पविजे ऐसे निरूपण केले. स्वामींनी असं निरूपण केलं. त्या निरूपणाचा आशय असा होता, असं चरित्रकार आपल्याला सांगत आहेत, की त्या निरूपणाचा आशय असा होता की देव जो आहे तो कशानेही प्राप्त होत नाही, अशा प्रकारचं निरूपण स्वामींनी इथे भटोबासांना केलेलं आहे. भटी म्हणितले भटोबास म्हणतात ते काजी, ते कशामुळे बरं? सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात एक जीव कर्मचांडाळ एक कृतज्ञ. काही जीव कर्मचांडाळ असतात, म्हणजेच कर्माने चांडाळ आहेत, घाण कर्म करणारे लोक आहेत. काही जन्माने तर चांगल्या कुळात जन्माला आलेले आहेत, परंतु कर्माने ते चांडाळ झालेले आहेत, हीन झालेले आहेत. असे काही जीव कर्मचांडाळ असतात. एक कृतज्ञ असतात. केलेल्या उपकाराचा काही एक ते उपकार ठेवत नाही. जे काही उपकार केले ते विसरून जातात आणि अपकारच करतात. असे काही लोक असतात, त्यांना कृतज्ञ असं बोलतात. कृत म्हणजे केलेल्या उपकाराचा, घ्न म्हणजे नाश करणारे असे काही लोक असतात. काही उपकार ठेवत नाहीत कोणाचा, त्याला कृतज्ञ असं बोलतात. आणि कृतज्ञ शब्दामध्ये साम्यता आहे, परंतु अर्थामध्ये फार तफावत आहे बरं का. कृतज्ञ म्हणजे काय, तर केलेल्या उपकाराची ते परतफेड करतात किंवा ते उपकार मानतात. परतफेड सोडून द्या, परंतु ते उपकार मानतात. कृतज्ञ, कृत म्हणजे केलेल्या उपकाराचं, ज्ञ म्हणजे ज्ञान ठेवतात, ते उपकार मानतात. कृतज्ञ नाहीत ते. उपकाराची परतफेड करतील न करतील तो विषय सोडून द्या, परंतु केलेल्या उपकाराची ते आठवण ठेवतात. अशा लोकांना कृतज्ञ म्हणतात. ज्ञ ज्ञानेश्वराचं शेवटी ज्ञ. आणि कृतज्ञ म्हणजे केल्या कृतीचा, घ्न म्हणजे नाश करणारे, काही उपकार ठेवत नाही. एकू प्रतारक, एक प्रतारक आहेत, प्रतारणा करणारे आहेत. एकू वंचक, एक वंचकत्व करणारे आहेत. एक विश्वासघातकी, एक असे जीव आहेत जे विश्वासघात करतात. एक मातृद्रोही म्हणजे मातेचा द्रोह करणारे, माता तल्लक्षणे मावशी तिचाही द्रोह करणारे. एकू गुरुद्रोही, एक गुरुद्रोही आहेत, म्हणजेच गुरुचाच परिवार पळवून न्यायचा. तर असे काही गुरुद्रोही आहेत. किंवा गुरुविषयी काही वाईट वाईट बोलायचं, गुरुचा अपप्रचार करायचा, असं काही करणारे गुरुद्रोही. एक मार्गद्रोही, मार्गाविषयी वाईट बोलणारे ते मार्गद्रोही. एकू गोत्रद्रोही, जे गोत्राशी द्रोह करणारे आहेत ते गोत्रद्रोही. एक स्वामी द्रोही, स्वतःच्या स्वामीशीच द्रोह करणारे, मालकाशी द्रोह करणारे. एक परमेश्वर द्रोही, एक आहेत ते परमेश्वरासोबतच द्रोह करणारे आहेत. या वेगळे कहणीची न दिसती मायसे जीव असती. स्वामी म्हणतात या वेगळे कोणतेच जीव दिसत नाहीत आणि असे हे जीव आहेत बरं का. म्हणून देव कायसे नाही न पविजे, आणि म्हणून या जीवाला कशाही प्रकारे ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाहीत. कारण या जीवाच्या ठिकाणी असे अनंत दोष आहेत की या जीवाला ईश्वर प्राप्ती होणं हे अशक्य आहे. मायसे जीव असती म्हणून देव कायसे नाही न पविजे, असं स्वामी म्हणतात. निरूपण प्रवेशन झाले, निरूपण संपलं. मग भटी विचारले, मग भटोबास विचार करायला लागतात. येही दोषी वेगळा करुणी कहणी न दिसे, या दोषांच्या वेगळा कोणताच जीव दिसत नाही आणि माझा ठाई हे दोष असती. आणि भटोबास काय म्हणतात की माझ्या ठिकाणी ते हे सर्व दोष आहेत. तरी आता काय की जे, तर आता काय करावं बरं, आपल्याला जर काही ईश्वर प्राप्ती होणार नाही, आता काय करावं. मग भटोबास गुंफे मागा बैसवणी दुःख करिता ती, आणि मग भटोबास गुंफेच्या पाठीमाग बसून दुःख करायला लागलेले आहेत. तेथ गोसावी बीजे केले, तिथे देव गेले. सर्वज्ञ म्हणते कांगा रडता असा. स्वामी म्हणतात तुम्ही का रडत आहात बरं इथे बसून. रडीजे ना किंगा धीर बिरा हो आवे. स्वामी म्हणतात अरे रडायला काय झालं तुला, अरे तुझ्यासारख्या माणसानं धीर वीर झालं पाहिजे, असा ढसढसा कशाला रडतोस तू. जी जी देव कायसे नाही न पविजे तरी काय करावे. भटोबास म्हणतात जर देव प्राप्तच होणार नसेल कशामुळे, तर मग आता काय करावं आम्ही. सर्वज्ञ म्हणितले हांगा काय रडलिया परमेश्वर होईल. स्वामी म्हणतात तू जर असा रडत बसलास तर मग होणार आहे का परमेश्वर. घ्या पायेने खडकेसी कपाळ जरी तो होय, तो जया परी होवावा तयाची परी होईल किंगा. स्वामी म्हणतात तू जर आता या खडकावर कपाळ मारत बसला तर तुला देव होणार आहे का. ज्या परीने देव व्हायचा त्याच परीने देव होणार आहे. भटी म्हणितले, भटोबास म्हणतात
जी जी ते कवणी परी जी, ती कोणती परी आहे ज्या परीने मला देव होईल? वानर्या ऐसा असो कांगा हिंसा अन्य धर्म विखोन से भीमा आनंदाचे सुख भोगित की जाईल. मग स्वामी म्हणतात भटोबासांना की तुम्ही हिंसा करू नका, अन्य धर्माकडे वळू नका, देवता धर्माकडे जाऊ नका आणि विखोची विषयाची सेवना करू नका, मग तुम्हाला आनंदाचं सुख भोगायला मिळेल, म्हणजेच ईश्वराचं सुख मिळेल तुम्हाला, असं स्वामी त्यांना म्हणतात. भटी म्हणतिले जी जी तुले दोष असती मा कैसा पावेल. एवढे दोष आहेत आमच्या ठिकाणी, आम्हाला कशाला परमेश्वर पावेल, कशाला ईश्वर प्राप्ती होईल? वानर्या एकाचे के तुले एक अनिष्ट उपसाहाती, एका ते के तुल्या एका अंतराया ते जनी, परी उद्धरे मा उद्धरेची आणि येथ जो ननुसरे तो कैची नुद्धरे मा नुद्धरेची. स्वामी म्हणतात अरे एवढं दुःख करू नकोस, परमेश्वर हे अनिष्ट उपसाहण्यासाठीच बसलेले आहेत, कारण उपसाहने विन प्राप्ती आतीची ना, असे आपले पक्षकार सांगतात. आणि म्हणून स्वामी म्हणतात अरे कितीही मोठा जीव असेल त्याचं उपसाहने केल्याविन त्याला ईश्वर प्राप्ती होऊ शकत नाहीत. त्यांचे दोष आम्हालाच पोटी सामावून घ्यावे लागतात. आम्ही त्याच्या अनिष्टाचं उपसाहने करतो आणि त्याशिवाय जीवाला प्राप्ती होत नाही. म्हणून दुःख करू नको, फक्त तू देवाचं म्हटलेलं करत जा. जरी काही चुका झाल्या तरी पण काय होईल? एका केतुल्या एका अंतराया ते जनी. जर तू क्रिया पूर्णत्वात पडलाच नाही, जरी तुला ईश्वराचा धर्म पूर्ण आचरण करता नाही आला, तरी पण तुला अंतराय होईल जास्तीत जास्त 1 कोटी वर्षाचं, 2 कोटी वर्षाचं. परंतु तू जर देवधर्म करत राहिला, आम्ही सांगितलेल्या नियमांचं पालन केलं, आम्ही सांगितलेल्या वचनांचं पालन केलं, तर काय म्हणतात देव पुढं, परी उद्धरे मा उद्धरेची. वेळ लागेल कदाचित, परंतु तुझा उद्धार होणार. तू फक्त आम्ही सांगितलेल्या वचनाचं पालन कर, आम्ही सांगितलेल्या या अस्थिपरीवर राहा. आणि येथ जो अनुसरे तो कहीची नुद्धरे मा नुद्धरेची. आणि इथे जो अनुसरला नाही तो कधीच उद्धरला जाणार नाही. हल्ली काही पण नवीन फॅड निघालेले आहेत आपल्या पंथामध्ये, अनुसरण घेण्याची काय गरज आहे, घरी बसूनही देव प्राप्त होतो. आता काय म्हणावं अशा लोकांना? धडधडीत स्वामी इथे सांगतात येथ जो ननुसरे तो कहीची नुद्धरे मा नुद्धरेची, म्हणजे जो अनुसरण घेणार नाही त्याचं उद्धरण कधीच होणार नाही. बरं एकदा नाही तर 2दा देव म्हणतात नुद्धरे मा नुद्धरेची, गॅरंटेड, काळ्या दगडावरची रेग आहे, जो अनुसरत नाही त्याला ईश्वर प्राप्ती कधीही होत नाही, असं स्वामी ठणकावून सांगतात इथे भटोबासांना. आणि हल्लीचे लोक 800 वर्षानंतर यांना काय नवीन बोध होत आहे ब्रह्मविद्येमधून काय माहिती, देवालाच माहिती. हे लोक म्हणतात अनुसरण घेण्याची गरज नाही. असो, आपल्याला काय करायचं, आपल्याला त्या लोकांचं ऐकायचं नाही, एवढं लक्षात असू द्या. बुद्धिभेद करणाऱ्या लोकांची काही कमी नाही आपल्या लोकांमध्ये, त्यामुळे अशा लोकांच्या संपर्कातही तुम्ही जाऊ नका असं मला म्हणायचं आहे. कारण तुम्ही ईश्वरापासून दूर निघून जाल. तुम्हाला जर ईश्वरापासून दूर निघून जायचं असेल, जे वचनरूप गोविंद आपल्याला परमेश्वर ठेवून गेलेले आहेत मागे, त्या वचनरूप गोविंदापासून, वचनरूप परमेश्वरापासून तुम्हाला जर दूर जायचं असेल तर खुशाल अशा लोकांची संगत करा जे म्हणतात अनुसरण घेण्याची गरज नाही. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात वानऱ्या गावा खाती ये, तो कामठा घाली मग अवघे गावीचे खांडी सूर्या निसवती कवणा एकाचे संधी सवडी सुरी पडली असे ते घेऊनी येतो म्हणे हे सुरी लावणी द्या. तो हाती घे ऐसी पाहे मग म्हणे हे सुरी रायासी योग्य. तो म्हणे हे अवघी खतेनी खादली असे आग्यंतू घाली जेल तरी जळवणी जाईल. इचे दामचारी घ्या मामी इचे इळे खिळे करीन. तो दामचारी घेऊनी जाये, तो ताट वेगळे करी परजू वेगळा करी. ताट ताटांतू घाली परजू परजू अंतू घाली. तो विळू वेरी म्हणिये करी परिदृष्टी तियेची वरी असे. मग आगी अंतू घाली तेने करुणी एक खते झाडी. तावी पिटी उजरी तेने करुणी एक खते झाडी. खर सहाणे लावी तेने करुणी एक खते झाडी. तेल सहाणे लावी तेने करुणी एक खते झाडी. तूप सहाणे लावी तेने करुणी एक खते झाडी. मग आपली आपरी एकू परजू वाये. मग ते सुरी रायासी भेट करी. तर काय आहे हा दृष्टांत? या चरित्रामध्ये स्वामी सुरीचा दृष्टांत सांगतात. कसा आहे सुरीचा दृष्टांत? स्वामी म्हणतात एका गावामध्ये एक
जो लोहार असतो तो आपला दुकान लावतो. मग तिथे गावातले लोक येत असतात. कोणी काही कुऱ्हाड शिवटायला येते, कोणी कशाला येते, कोणी कशाला येते. तर एक व्यक्ती गावातील काय करतो, त्याच्या सांदी सवडीमध्ये एक सुरी पडलेली असते, तो घेऊन जातो त्याच्यापाशी आणि तो म्हणतो की ह्या सुरीला मला नीट करून द्या. आता हा लोहार कितीही केलं तरी त्याने हातामध्ये सुरी घेतली. त्याच्या लक्षात आलं की सुरी फारच छान आहे, लोखंड याचं नंबर 1 दिसत आहे आणि काहीतरी वेगळीच क्वालिटी आहे या सुरीची. त्याला असं वाटते ही सुरी आपण घेऊन घ्यावी आणि म्हणून तो काय म्हणतो की ही सुरी फार खराब झालेली आहे, कारण वरून थोडा थोडा गंज चढलेला होता. तर तो लोहार म्हणतो की ही सुरी फार खराब झालेली आहे, ही सुरी जर मी जाळात टाकली तर लगेच हे सर्व जळूनच जाईल. यापेक्षा तुम्ही असं करा ना, या सुरीचे मी काही खिळे करतो, काही इळे करतो, तुम्ही याचे 4 दाम घ्या आणि जा. तो व्यक्ती म्हणतो काय हरकत नाही, आमच्या ही संधी सवडीलाच पडलेली होती, आम्ही काही याचा उपयोग घेत नाही, द्या आम्हाला 4 दाम, काय हरकत नाही. तो व्यक्ती 4 दाम घेतो आणि निघून जातो. मग हा लोहार काय करतो, लगेच त्याचा पर्ज म्हणजे काहीतरी हाताची मूठ वेगळी करते, सगळं वेगळं वेगळं करून टाकते आणि दिवसभर लोकांची कामं करत बसते. परंतु दृष्टी त्याची त्या सुरीवरच असते की कधी कधी या सुरीला मी चांगलं करू. आणि जशी संध्याकाळ होते लगेच तो त्या सुरीच्या मागे लागतो काम करायला. लगेच त्याला चांगलं काय करतो, त्याला जाळतो, त्याच्यावरचे खते फेडतो, त्याला चांगलं गरम करतो, त्याला खरसहान लावतो. खरसहान म्हणजे काय, मिठाच्या पाण्याने त्याला सहनावर घासणे. एक खते त्याच्यामुळे झाडून टाकतो तो त्या सहनामुळे. पुन्हा तेल सहाणे म्हणजे त्या सहनावर, सहन कशाला म्हणतात, धार लावायचा दगड, त्याला सहन असं बोलतात. तर तेल लावतो त्या सहनावर आणि मग ती सुरी घासतो, म्हणजे धार चांगली लागते. मग ते तेल सहन लावणं झालं, एक प्रकारचं खत म्हणजेच काय तर त्या सुरीवर जे काही गंज चढलेला होता तो एक प्रकारचा पापुद्रा तो काढून टाकतो, थोडा बहुत उरलेला होता जाळल्यानंतर तो. मग तूप सहाने लावी, मग तूप लावतो. बघा धार लावण्याचे किती प्रकार आहेत जुन्या काळामधले. आणि लोक म्हणतात भारतामध्ये काही ज्ञान नव्हतं लोकांना, सर्व अडाणी लोक. इंग्रज लोक मुद्दामून काय करायचे माहिती आहे का, इंग्रज लोक भारताची बदनामी करण्यासाठी पूर्ण जगामध्ये काय त्यांनी प्रचार प्रसार केला होता, तर भारत म्हणजे हा सफेरांचा देश आहे, म्हणजे इथले लोक फक्त सापांचे खेळ करतात. सफेरे कशाला म्हणतात, जे सापाचे खेळ दाखवतात. तर हा देश म्हणजे सापांच्या सफेरांचा देश आहे. बरं, हा भारत देश जर सापांच्या खेळ दाखवणाऱ्या लोकांचा जर देश असता तर या इंग्रजांना काय गरज पडली होती तेवढ्या लांबून येऊन इथे लुटालूट करण्याची. जर हा भारत देश सापांचा खेळ दाखवणाऱ्या लोकांचा असता तर धनदौलत एवढी कशी राहिली असती आणि हे भिकारचोट इंग्रज कशाला लुटायला आले असते आपल्या भारताला. परंतु आपल्या लोकांच्या मनावर काय झालेलं आहे, याचाच परिणाम झालेला आहे. आपले तथाकथित लिबरल लोक, जे ओपन माइंडेड उदारवादी लोक आहेत, जे वामपंथी आहेत, ते लोक म्हणतात अहो या भारतामध्ये काय होतं, काहीच नव्हतं. साप खेळवायचे जुने लोक भारतातले. उपकार झाले त्या इंग्रजांचे, इंग्रज आले म्हणून रेल्वे आली, इंग्रज आले म्हणून पोस्ट आलं, इंग्रज आली म्हणून न्याय व्यवस्था आली, इंग्रज आले म्हणून संविधान आलं, अमकं झालं तमकं झालं असे म्हणतात. आता तुम्हाला असं वाटेल इंग्रज आले म्हणून संविधान कसं आलं, कारण की आपण म्हणतो की संविधान कोणीतरी दुसऱ्यानेच लिहिलेलं आहे. जे काही संविधान तयार करण्याची कमिटी होती वगैरे वगैरे, ते बऱ्याच लोकांनी संविधान तयार केलं असं बोलतात. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्या भारताच्या संविधानामध्ये आताही भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरच्या बऱ्याच कलमा आहेत. आता हे लॉकडाऊन वगैरे झालं, हे कोण्या कलमाच्या अंतर्गत झालं, इंग्रज होते ना त्यांच्या काळामध्ये इंग्रजांनी जे कलमा तयार केल्या होत्या तेच कलमा आपल्या संविधानामध्ये आहेत. कलम 144 लागू संविधानामध्ये आहे, ते इंग्रजांचीच कलम आहे. 80% संविधान हे इंग्रजांचं जसं होतं तसंच आपल्या भारतामध्ये लागू झालेलं आहे. काही इंग्रजांचं होतं, काही युरोपियन देशांचं होतं, असं सर्व मिक्सिंग करून हे संविधान तयार करण्यात आलेलं आहे. जगाच्या पाठीवरचं सर्वात मोठं संविधान, कारण बऱ्याच प्रकारची याच्यामध्ये मिक्स झालेली आहेत कलमांची. तर असो, आपल्याला त्याचं काही घेणदेण नाही. मला एवढंच सांगायचं होतं की लोक म्हणतात की भारत स्वतंत्र झाला आणि सर्व आपण स्वतःच्या तंत्राने चालतो आणि म्हणून स्वतंत्र. कशाचं स्वतःचं तंत्र, काही स्वतःचं तंत्र नाही. आताही भारतामध्ये मेकॉलेची शिक्षण पद्धती चालू आहे. आताही भारतामध्ये बऱ्याच कलमा, बऱ्याच म्हणजे काय 70-80% कलमा कोणाच्या चालू आहेत, इंग्रजांच्या चालू आहेत, इंग्रजांनी तयार केलेल्या. आताही भारताचं जे एव्हिएशन आहे, भारताची जी हवाई सेवा आहे, त्यामध्ये आताही भारताचा जो आंतरराष्ट्रीय कोड आहे तो आताही VT आहे. व्हिक्टोरिया नावाने तो कोड तयार करण्यात आला होता. व्हिक्टोरिया राणीच्या नावाने तो VT कोड तयार करण्यात आला होता आणि तो कोड आताही VT तसाच आहे. तुम्ही आताही मोठ्या मोठ्या
विमानावर बघा आंतरराष्ट्रीय कोड असतो, तर VT नाव असतेच असते. असो, आपल्याला त्याचं काही घेणं नाही, आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. तर मला एवढंच म्हणायचं होतं, विषय कशावरून निघाला आपला, तर लोक म्हणतात भारतामध्ये काहीच नव्हतं. तर बघा, साधा लोहार आहे हा 3 प्रकारचे सहान लावत आहे, धार लावण्याचे 3 प्रकार याच्याकडे आहेत. मग हा लोहार अडाणी म्हणावा का? नाही. पहिलं खार सहान लावलं, म्हणजे तेल मिठाच्या पाण्याने धार लावली, नंतर तेल सहान लावलं, नंतर तूप सहान लावलं. खूप ज्ञान होतं. वेरूळच्या लेण्या बघा, अजिंठ्याच्या लेण्या बघा, अडाणी माणसांनी केलेली काम आहेत का ते? आताच्या कोण्याही प्रकारच्या इंजिनियरला असं काम करता येणार नाही. कोणत्याही विद्वान पंडिताला आणा, तुम्ही अमेरिकेतल्या आणा, कुठलेही आणा हो, असे कर्विंगचे काम ते करू शकत नाहीत. अहो, आपण कॅनव्हसवर तशी पेंटिंग करू शकत नाही, दगडावर कुठून करणार तेवढी कलाकृती सुंदर अशी. तर त्यामुळे भारतामध्ये सर्व काही होतं, आपण गाफील राहिलेलो आहोत. तर हा लोहार सगळं व्यवस्थित धारी वगैरे लावतो. मग काय करतो तो, आपल्या जवळची एक चांगली मूठ त्या सूर्याला लावतो आणि मग तो रायाला भेट करतो. मग तो राजा जो आहे तो काय करतो, मग राव तयासी दावो पसावो देतो तो राजा. त्यांना खूप पैसा देतो प्रसन्न होऊन त्या लोहाराला. मग तो राव बसला असे तेवेळी पुढा ठेवी, राजा बसलेला असेल तर तो काय करायचा, ती सुरी समोर ठेवायचा. चाले तेवेळी हाती धरी, चालताना हातात धरायचा. एवढी सुंदर सुरी होती ती. जेवी तेवेळी मांडीवरी ठेवी, जेवताना मांडीवर ठेवायचा. निजे तेवेळी अडवांगी घाली, निसताना जवळच घेऊन झोपायचा. ऐसा तेसी केवळी ही विसंबेना, अशा प्रकारे तो कधीच त्या सुरीला विसंबत नव्हता, विसरत नव्हता. तैसे वानर्या परमेश्वरू जीवासी बोध दातृत्व देऊनी, चारी ज्ञाने निर्वाळुनी, प्राप्ती ईश्वर स्वरूपी मिळवी ती. आपल्या महानुभाव पंथामध्ये भली फूट पडलेली आहे याच प्रश्नावरून. बरं का, काय प्रश्न आहे इथं? प्रश्न नाही, स्वामींचं वाक्य आहे, परंतु या वाक्याच्या संदर्भात एक प्रश्न आहे. स्वामी काय म्हणतात तिथे, परमेश्वर जीवांना अशा प्रकारे बोध देतात, ज्याप्रमाणे त्या लोहाराने 1 खत झाडलं, 2 खत झाडलं, 3 खते झाडली, असे खते झाडतात परमेश्वर. पण या जीवाच्या ठिकाणी असलेले दोष असलेले सर्व झाडून काढतात परमेश्वर. परमेश्वर जीवासी बोध दातृत्व देऊनी, चारही ज्ञाने देऊनी निर्वाळुनी. परमेश्वर या जीवाला बोध देतात आणि बोध दिल्यानंतर चारही ज्ञान देतात. त्या चारी ज्ञानाचा निर्वाळुनी म्हणजे शेवट करूनी, चारी ज्ञाने चरित करूनी, प्राप्ती ईश्वर स्वरूपी मिळवी ती. मग बघा, बोध दिल्यानंतर शेवटी ईश्वर प्राप्ती देव करतात. आणि आपला सर्व महानुभाव पंथ या वितंडवादामध्ये पडलेला आहे की ज्याला बोध झाला, ज्याला ज्ञान झालं, ज्याला शाब्द अप्रोक्ष सामान्य विशेष हे ज्याला ज्ञान झालेले आहेत, तो ब्रह्मस्वरूपी प्राप्तीला जातो. आणि स्वामी इथे धडधडीत सांगत आहेत, बोध दिल्यानंतर, चारी ज्ञान दिल्यानंतर काय करतात देव, ईश्वर स्वरूपी मेळवीती. सरळ सांगतात की ईश्वर स्वरूपी तो जीव जातो. मग म्हणतात हा कवीश्वरांचा निर्णय, हा उपाध्यांचा निर्णय, हा पारमांडल्यांचा निर्णय. हे उपाध्यांचं शास्त्र, हे कवीश्वरांचं शास्त्र आणि हे पारमांडल्यांचं शास्त्र असं बोलतात. हे शास्त्र ना उपाध्यांचं आहे, ना कवीश्वरांचं आहे, ना पारमांडल्यांचं आहे. हे शास्त्र ईश्वराचं आहे. त्यामुळे कोणीही या शास्त्रावर शिक्के मारू नये असं मला वाटते. कदाचित शब्द थोडे कठीण वाटतील तुम्हाला आणि कोणाला कदाचित पटणारही नाहीत, परंतु हे सत्य आहे. शास्त्र ईश्वराचं आहे, परंतु या शास्त्रामध्ये जे वेगळे वेगळे मत आहेत, हे मत कवीश्वरांचं, हे मत उपाध्यांचं, हे मत पारमांडल्यांचं असं म्हणू शकतो आपण. परंतु हे मत आहेत असं सोडून दिलं आपण बोलणं. आपण सरळच म्हणायला लागलो हे शास्त्र उपाध्यांचं, कवीश्वरांचं शास्त्र बुडालं, हो आता उपाध्यांचं शास्त्र आहे फक्त. काय पद्धत झाली ही? शास्त्र कोणाचंच नाही, शास्त्र ईश्वराचं आहे. त्यावर तुम्ही तुमचे मत वेगळे मांडत असणार तर तुम्ही मत म्हणा. जे हल्ली शब्द प्रयोग होत आहे तो चुकीचा आहे. उपाध्यांचं मत म्हणा, उपाध्यांचं शास्त्र आहे असं कधीच म्हणायचं नाही. जर कोणी तुम्हाला सांगतही असेल तर त्यांना सांगा कृपया, बाबा हे शास्त्र उपाध्यांचं नाही, हे शास्त्र कवीश्वरांचं नाही, हे पारमांडल्यांचं शास्त्र नाही, हे शास्त्र ईश्वराचं आहे. ब्रह्मविद्या शास्त्र कोण्याही शाखेचं नाही, हे शास्त्र ईश्वराचं आहे. तुम्ही तुमचे मतांतर मांडा. तुम्ही असं म्हणू शकता की हे उपाध्यांचं मत आहे, उपाध्यांचं शास्त्र आहे म्हणू नका. पहिलंच आपल्या महानुभाव पंथामध्ये नको त्या फूट पडलेल्या आहेत. कशा फूट पडलेल्या आहेत ते सांगण्यासाठी मी बसलेलो नाही इथे. तुम्ही सर्व सुज्ञ आहात दर्शक, तुम्हाला सर्व माहिती आहे. तर असो, हे शास्त्र कोणाचं आहे? ईश्वराचं शास्त्र आहे. तर स्वामींनी इथं सरळ सांगितलेलं आहे, बोध दिल्यानंतर, चारी ज्ञान निर्वाळल्यानंतर, शाब्द अप्रोक्ष सामान्य विशेष हे चारही ज्ञान चरित झाल्यानंतर मी ईश्वर स्वरूपाच्या ठिकाणी या जीवाची मेळणी करून देतो असं स्वामींनी सांगितलेलं आहे. सर्वज्ञ म्हणितले. आता याच्यामध्ये थोडंसं खोल गेलो असतो मी, परंतु आजचा व्हिडिओ पहिलंच खूप मोठा झालेला आहे
आणि म्हणून मी या विषयाला जास्त लांबवू इच्छित नाही. आणि मग स्वामी म्हणतात, सौंदर्यांतू वस्त्र तुरीजे धुईजे वोपविजे तेल खार दिजे मग तांतू फिटे डोळ्याचा मळू लागे ऐसे होय मग ते बिंब दिजे ते ठाके ऐसे गोसावी संभोखिले. स्वामी म्हणतात सौंदर्यामध्ये चांगलं वस्त्र चुरायचं, त्याला धुवायचं आणि मग चांगलं त्याला वाळवायचं, मग त्याला तेलखार द्यायची. तेलखार म्हणजे काय, एक प्रकारचा द्रवरूप पदार्थ आहे. वस्त्र एकदम स्वच्छ आणि चांगले दिसण्यासाठी ते पदार्थ वापरायचे जुन्या काळामध्ये. द्रव पदार्थ आहे एक तेलखार नावाचा. मग तांतू फुटे, मग एक एक असा सूत वेगळं वेगळं होते, एकदम वस्त्र नरम असं वाटते आणि एकदम चमक येते त्या वस्त्रावर, आपल्या नजरेचा अजून काही मळ लागेल एवढं सुंदर वस्त्र होते ते. आणि मग त्या वस्त्रावर जे बिंब दिलं म्हणजे जे तुम्ही रंग देणार ते थाकते. ऐसे गोसावी संभोखिले, अशा प्रकारे स्वामींनी त्यांना निरूपण केलं. मग देमाईसा म्हणतात, हाजी देव तरी कायसे नाही न पविजे, देव तर कशानेच प्राप्त होत नाही, तरी वाया चिका चेंदा खावा, तर उगच काय निरसविरसान्न खायचं. सुखे असावे काना आपल्या बापा भाऊवाचा घरी, तूप भातू खाऊन या. देमाईसा म्हणतात असा रेंदा चंदा खाण्यापेक्षा आपल्या बापा भावाच्या घरी राहायचं, तूप भात खायचा मस्तपैकी, कारण एरी तरी देव होणारच नाही रेंदा चंदा खाऊन. मग त्यापेक्षा घरी राहून तूप भात खाल्लेलं काही वाईट आहे का. यावरी सर्वज्ञ म्हणतील स्वामी म्हणतात, ही बाई बोललीच अशी की स्वामींना असं उत्तर द्यावं लागलं. स्वामी काय देतात उत्तर, देमती जोनळे नाही तरी काही पेवी अमेध्य घालू येईल, अन्न नाही तरी काही विख खाऊ येईल, तरी होत साता हेची करिता होईल की अंक. स्वामी म्हणतात, देमती जर तुमच्याकडे ज्वारी नाही तर तुम्हाला पेवामध्ये काही अमेध्य टाकता येईल का, अमेध्याने पेव भरता येईल का, विष्टेने पेव भरता येईल का. नाही. पेव कशाला म्हणतात मी काल सत्रामध्ये सांगितलेलं आहे. पेव म्हणजे जमिनीमध्ये खोल खड्डा करून आतमध्ये व्यवस्थित सारवण करून, शेणाने वगैरे सारवण करून मध्ये धान्य साठवण्याची जागा. तर अशा त्या पेवामध्ये तुमच्याकडे जर घरी धान्य नसेल तर तुम्ही काय त्याच्यामध्ये अमेध्य टाकणार का, विष्टा टाकणार का, नाही ना. अन्न नाही तरी काही विख खाओ येईल, तुमच्याकडे अन्न नसेल खाण्यासाठी आणि घरात जर विष असेल तर तुम्ही विष खाणार का, नाही ना. मग तरी होत साता हेची करिता होईल की, परमेश्वर प्राप्त होणं कठीण आहे, तरी पण काहीतरी परमेश्वराच्या आचार धर्मावर जर चाललो आपण, तरच काहीतरी करत राहिलो तरच आपल्याला ईश्वर प्राप्ती होईल, आणि काहीच नाही केलं तर कशाला काही प्राप्त होईल. आणि म्हणून ईश्वर प्राप्त करणं अवघड असलं तरी पण, परंतु ईश्वराने दाखवलेल्या रस्त्यावर आपल्याला चालावं तर लागेल ना. आणि या ईश्वराच्या दाखवलेल्या रस्त्यावर जर चाललो आपण तरच कधी ना कधी आपल्याला ईश्वर प्राप्ती होईल. बापा भावाच्या घरी जाऊन तूप भात खात बसलात तर कधीच परमेश्वर होणार नाही तुम्हाला, असं स्वामी त्यांना निरूपण करतात. तर हे तिन्ही स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. नवीन दर्शक कोणी आले असतील, त्यांनाही असे ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, कारण मी दररोज या चॅनलवर नवनवीन स्वामींचे चरित्र अपलोड करत असतो. आणि ते ज्ञानवर्धक व्हिडिओ तुमच्याकडून सुटू नये असं तुम्हाला वाटत असेल तर त्याला एकच पर्याय आहे, ते म्हणजे चॅनल सबस्क्राईब करणे. आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्याकडून एकही व्हिडिओ सुटणार नाही. पहिला प्रश्न विचारला मी, बाईसांची शिवी जी आहे, घागरा बांधणे म्हणजे काय, ते सविस्तर कमेंट करा. दुसरा प्रश्न, मार्कंडाने स्वामींची पडदणी का फाडली. आणि तिसरा प्रश्न आहे, भटोबास गुंफेच्या पाठीमागे जाऊन का रडत बसले. हे 3 प्रश्न आहेत आजच्या सत्रातील. तर या तिन्ही प्रश्नाची उत्तरं अगदी तुम्ही बरोबर देणार याची मला शाश्वती आहे. तर लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा या तिन्ही प्रश्नाची उत्तरं. उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत स्वामींनी आऊसांना जखिनीत्व निषेध केलेला आहे. नाथोबा कुंडलिनी उकलेली म्हणणे हेही चरित्र पाहणार आहोत. तथा धोतर फाडवणी जाणे हेही चरित्र पाहणार आहोत. छोटे छोटे चरित्र आहेत. नाथोबा स्थिती अधीनत्व निषेधू, कामाई सोवासिनी म्हणणे आणि सारंग पंडिता कार्य निषेधू आणि औसा अगाधत्व निरूपण, असे बरेच चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. एकंदरीत 7 ते 8 चरित्र आपण पाहणार आहोत, कारण चरित्र छोटे छोटे आहेत. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रांचं अध्ययन करण्यासाठी. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो.